नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 65 मध्ये आपण पाहणार आहे. तन्वी, रोहित, ध्रुवा सगळ्यांची मस्ती सुरू होती. त्यांचा चेहरा पूर्ण केकनं भरवला. आज सगळे धमाल मस्ती करण्याच्या मूडमध्ये होते. योगिता मात्र आज खूप स्पेशल फील करत होती. वाढदिवस त्याचा होता, पण जन्मभर आठवणीत राहील असं सरप्राईज त्याने तिला दिलं होतं. सर्वांसमोर त्याने ज्या पद्धतीने ती ओळख करून होतं ते त्याचे शब्द आणि त्याचं तिच्यावर असलेलं प्रेम पाहून ती भारावून गेली होती. प्रवीण, मी तुला वेळी समजून घ्यायला हवं होतं. लव्ह यू सो मच, ती मनातच त्याच्याकडे पाहून विचार करत म्हणाली. केक कटिंग झाल्यानंतर सगळे डान्स करत होते. प्रवीण, योगिता मात्र दोघे पण एकमेकाच्या नजरेत हरून गेले होते. तितक्यात तन्वी, पूजा, ध्रुवा त्यांच्याजवळ येत, अरे असे का उभे राहिलात? आम्हाला तुमचा कपल डान्स पाहायचा आहे. अरे हो की, मी तर विसरलोच होतो. थांब, मी म्युझिक चेंज करतो, रोहित गाणं चेंज करत म्हणाला. प्रवीण योगिताच्या डोळ्यात पाहत तिच्या पुढे हात धरतो. तसा तिने पण गालात हसत आपला हात अलगद त्याच्या हातात दिला. तितक्यात गाणं वाजू लागलं. तसे दोघे पण डान्स करायला सुरुवात करतात. मेरे हाथ में तेरा हाथ हो, सारी जन्नते मेरे साथ हो. मेरे हाथ में तेरा हाथ हो, तू जो पास हो, फिर क्या है जहाँ, तेरे प्यार में हो जाऊ फना. त्यानंतर तेजस आणि सायली पण डान्स करू लागतात. प्रवीणचे मित्र पण आले होते, ते पण डान्स करत होते. रोहित ध्रुवाला डान्ससाठी रिक्वेस्ट करत होता. थोडे आडे वेडे घेऊन नंतर ती पण रोहितसोबत डान्स करायला तयार झाली. पूजा मात्र एका बाजूला एकटीच उभी होती. मेरे हाथ में तेरा हाथ हो, सारी जन्नते मेरे साथ हो. मेरे हाथ में तेरा हाथ हो, सारी जन्नते मेरे साथ हो. तू जो पास हो, फिर क्या ये जहाँ, तेरे प्यार में हो जाऊ फना. मेरे हाथ में तेरा हाथ हो, सारी जन्नते मेरे साथ हो. गाणं वाजत होतं आणि इकडे प्रवीण, योगिता जगाला विसरून एकमेकांच्या नजरेत हरून डान्स करत होते. सगळेच बाजूला उभं राहून त्याच्या दोघांचा डान्स पाहत होते. म्युझिक बंद झालं तसे दोघे पण भानावर आले. ती लाजून पटकन त्याच्यापासून बाजूला झाली. सर्वांनी टाळ्या वाजून त्याच्या डान्सला दाद दिली. सायलीला मात्र त्या दोघांचं मध्ये जुळलेली केमिस्ट्री पाहवत नव्हती. म्हणजे त्यांचं लग्न झालं तेव्हा त्या दोघांचं वागणं पाहून तिला वाटत नव्हती की या दोघांमध्ये पटेल म्हणून. पण आज त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम तिच्या पचनी पडत नव्हतं. तिची मानसिकता तशी होती. इतरांचा आनंद तिला पाहवत नव्हता. चल नैना, आपण तिकडे बसूया, म्हणत ती आणि नैना गर्दीपासून एका बाजूला जाऊन बसल्या. दिया पण तिथेच त्यांच्या पाठीमागच्या टेबलवर बसली होती. काय ग सायली, मगाशी योगिताला अशी का बरं म्हणालीस की प्रवीण सोबत लग्न झाल्यामुळे तुझी तर लॉटरीच लागली? म्हणजे तू कोणत्या अर्थाने म्हणालीस ते समजले नाही, सायलीची मैत्रीण नैना सायलीला विचारत होती. त्यानंतर सायलीने प्रवीण योगिताच्या लग्नाची कहाणी नैनाला सांगितली. नैना तर ते ऐकून सर्व चकित झाली. खरंच ग, या योगिताचं नशीब खूपच जोरावर आहे म्हण. मिडल क्लास फॅमिलीतून डायरेक्ट एवढ्या श्रीमंत घरात पडली आणि प्रवीण तर जीव ओवाळून टाकतो तिच्यावर. भगवान देतो तो छप्पर फाडके देतो. तिच्याकडे पाहून तर हेच आठवलं, नैना म्हणाली. या दोघांमधलं सर्व बोलणं पाठीमागे बसलेल्या दियाने ऐकलं आणि ती पण सर्व ऐकून शॉक झाली. इकडे स्वीटी पण त्या दोघांचा डान्स पाहून जेलस फील करत होती.
पण दुसऱ्या क्षणी तिला प्रवीणची अनाउन्समेंट आठवली. ती त्याची बायको आहे. मला माझ्या मनातून त्याचे विचार काढून टाकायला हवेत. ती मनात विचार करत होती. दियाला शोधत दिया जवळ आली. काय ग दिया, इकडे एकटीच कधी येऊन बसलीस? माझं ठीक आहे, पण तू का एवढी उदास झाली आहेस का? तुला पण प्रवीण सर आवडत होते? स्वीटी दियाला उदास झालेलं पाहून म्हणाली. हो, खूप प्रेम करत होते मी त्याच्यावर. दिया तिच्या विचारातून चुकून बोलून गेली. पण बोलल्यानंतर तिच्या लक्षात आलं आपण काय बोलून गेलोय ते. काय, खरंच बोलतेस तू? स्वीटी आश्चर्यचकित होत म्हणाली. सांग ना मग काय झालं? पुढे तू त्यांना तसं सांगितलं होतंस का? स्वीटीने दियावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. स्वीटी, तुला नंतर केव्हा तरी सांगेन, दिया म्हणाली. नाही, मला आताच सांग. म्हणजे ते तू मनातलं त्याच्या जवळ बोलली होतीस का? स्वीटी म्हणाली. हो, दिया म्हणाली. मग काय म्हणाला तो? दिया प्लीज सांग ना, स्वीटी तिला आग्रह म्हणाली. अगं, ती खूप मोठी कहाणी आहे. आता असं इथे सांगत येणार नाही. बरं ठीक आहे, आज तू माझ्या घरी चल, पण मला ऐकायचं आहे, स्वीटी म्हणाली. बरं ठीक आहे, मी आईला फोन करून सांगते, दिया म्हणाली. एक एक करून स्टाफ मेंबर प्रवीण योगिताला शुभेच्छा देऊन घरी जायला निघत होते. योगिताच्या फ्रेंड्स पण आता घरी जायच्या तयारीत होत्या. ध्रुवाने तिने आणलेलं गिफ्ट प्रवीण योगिताच्या हातात देत म्हणाली. जिजू, तुमचा बेडच्या पाठीमागच्या वॉलवर तुमच्या एकट्याचा फोटो आहे ना? त्यात खूपच हँडसम दिसता, पण आता तो तुम्हाला काढावा लागेल, ती तोंड बारीक करत म्हणाली. तिथेही फोटो फ्रेम लावा तुमची दोघांची. ती फोटो फ्रेम त्याच्या हातात देत डोळे मिचकावत म्हणाली. वाव, मस्त, थँक्स ध्रुवा. आणि हे काय? योगिता फ्रेमकडे पाहत म्हणाली. काय ग योगिता, तू पण एवढं पण लक्षात येत नाही का? ध्रुवा म्हणाली. वाव, नाईस. म्हणजे तू आणि मी, प्रवीण योगिताला समजावत म्हणा. ध्रुवा, थँक्स फॉर गिफ्ट. वेलकम जिजू, डोळे मिचकावत म्हणाला. बरं, आम्ही जातो आता. पूजा एक डोळा मिचकावत म्हणाली. ओके बाय, योगिता म्हणून दोघी पण जायला निघाल्या. प्रवीण, तुम्ही दोघे पण आता घरी जावा. तिकडे घरी आई आत्या तुझी वाट बघत असतील, श्रीधरराव त्यांना आठवण करून देत म्हणाले. म्हणून ते दोघे पण पटकन जायला निघाले. इकडे घरी आत्या आणि सुमित्रा सर्व तयारी करून त्याची वाट पाहत बसल्या होत्या. तितक्यात गाडीच्या आवाजाने सुमित्रा उठून दरवाजात आल्या. रखमा, ते ताट आण, प्रवीण आला वाटतं, म्हणत त्यांनी दरवाजा उघडला. इकडे घरी पण एवढी सगळी तयारी पाहून तो सरप्राईज झाला. दरवाज्यातून आत पाऊल टाकल्याबरोबर त्याच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा पाऊस पडला. तसं हॅपी बर्थडे प्रवीणदा म्हणून ऋत्विक अचानक प्रवीणच्या समोर आला. अरे ऋत्विक, तू अचानक? प्रवीण म्हणाला. मग भाई का बर्थडे है तो आना ही था, ऋत्विक ॲक्टिंग करत म्हणाला. बरं, तुझा अभ्यास कसा चालू आहे? प्रवीण म्हणाला. एकदम मस्त, ऋत्विक म्हणाला. प्रवीण आणि योगिताने सोबतच आत प्रवेश केला. वहिनी, दोघे पण किती छान दिसतात बघ, त्यांना आत येताना पाहून आत्या म्हणाल्या. सुमित्रा पण दोघांना सोबत पाहून खूपच खुश झाल्या. त्यांनी आधी आरती ओवाळून प्रवीणचं औक्षण केलं. सुमित्रांनी त्यांच्या सुखी संसारासाठी त्याला भरभरून आशीर्वाद दिले. त्यानंतर आत्यांनी पण त्यांचे औक्षण केले. सकाळपासून तुझ्या आईचं तोंड बारीक झालं होतं, आता बघ कशी खुलली, आत्या हसत म्हणाल्या. काय मग काय तर, तुमच्या सगळ्यांच्या या सरप्राईजच्या नादात सकाळी मी त्याचं औक्षण पण करू शकले नाही. लव्ह यू मम. हे सगळं सकाळी मी खूप मिस केलं. कितीही मोठे फंक्शन केले आणि केक कटिंग केलं तरी तू जे हे आरती ओवाळून माझं औक्षण करतेस ना, त्याला कशाचीच सर नाही, तो त्यांच्या गळ्यात हात टाकत म्हणाला. दोघांचे पण डोळे पाणावले. तेवढ्यात तन्वी, तेजस, सायली, बाबा सगळे आले. बरं झालं का तुमचं? चल दादा, केक कटिंग कर.
अगं हो हो, हळू, आजूबाजूला पण पहा जरा, ऋत्विक म्हणाला. अरे वा, हा हिरो कधी आला? तन्वी ऋत्विकला अचानक समोरून पाहून म्हणाली. बरं, ते सर्व नंतर बोलूया आपण. केक कटिंग करायचा आहे ना. तू काय तिकडे केक खाऊन आली आहेस? आम्हाला पण थोडा खाऊ दे ना. प्रवीण दादाच्या बर्थडेचा केक, ऋत्विक म्हणाला. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.